आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता लोकमाता विश्वमाता मा अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, संत सेना महाराज, बिरसा मुंडा, महात्मा बसवेश्वर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब, मौलाना आझाद या महामानवांना त्रिवार अभिवादन। बांधवांनो, आज आपल्या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय सन्माननीय डॉक्टर संजयजी रायमुगोर साहेब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी या ठिकाणी आपण एकत्रित जमलो आहोत। आजच्या या प्रचार सभेचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय खासदार, नामदार, केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर मंडळी व माझ्या समोर बसलेला सर्व मायबाप जनता बंधूंनो, महायुतीच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे लोकउपयोगी निर्णय घेतले, मग त्यामध्ये 1 रुपयात विमा असेल, शेतकऱ्यांसाठी 2 हेक्टरवरनं 3, 7.5 HP पर्यंत सरसकट 20 बिल माफ असेल, सोयाबीन भावांतर योजनेचे 10,000 रुपये असतील, नमो शेतकरी यांचे 6,000 रुपये आणि मुख्यमंत्री साहेबांचे 6,000 रुपये ते वाढून आता 15,000 रुपये झालेले आहे। लाडक्या बहिणीचे सुद्धा आपल्याला 1,500 रुपयावरनं 2,100 रुपये झालेले आहे। इतकंच नव्हे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कित्येक वर्षापासून औरंगाबादचं नामकरण बदललं पाहिजे, मात्र उद्धव साहेबांनी त्यांच्या शब्दाला तिलांजली दिली, पण त्यांनी नाव बदललं नाही। मात्र एका सातारा जिल्ह्यातला शेतकऱ्याचा पोरगा या महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनात मुख्यमंत्री झाला, त्या एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती संभाजीनगर करून दाखवलं। इतकंच नाही तर उस्मानाबादचं धाराशिव केलं। कित्येक वर्षापासून अहिल्या भक्तांची मागणी होती की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदललं पाहिजे, तेही नाव बदलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अहिल्यानगर केलं। म्हणजे आपला सर्व समाज बांधवांचा, सर्व घटकांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। हे महायुतीचं सरकार, मग गरीब मराठा असेल, बौद्ध कुमार, डोर, नावी, साडी, देली, गोष्टी, वजारी, अटकर, दंगल, संगल, रामोजी, होणार, बेडार, मुसलमान, लिंगायत या सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन या सर्वांचे महामंडळ तयार करून या समाजासाठी त्यांनी न्याय दिला। पुण्याच्या 20 तारखेला मेहकर मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय संजय रायमुलकर साहेब यांनी गावागावामध्ये 25-15च्या माध्यमातून असेल, 9505च्या माध्यमातून असेल, अनेक गावामध्ये रस्ते दिले, तलाठी कार्यालय दिले, ग्रामपंचायत भवन दिले, शेत रस्ते, पांढरण रस्ते, नळ योजनेचे जीवन मिशन अंतर्गत सर्व कामं या मेहकर मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांनी केलं। आमदार म्हणजे आपणच आमदार वाटतो, सर्वसामान्य मधला आमदार, त्या आमदाराचं नाव काही असेल तर ते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब आहे। म्हणून बंधूंनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरचं बटन आहे आपलं धनुष्यबाणाचं, या धनुष्यबाणाच्या निशाणी समोरील बटन दाबून आमदार साहेबांना चौथ्यांदा शवकार मारण्यासाठी विधान भवनात पाठवा ही विनंती तुम्हाला आग्रहाची करतो। आणि बंधूंनो, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला। एवढे बोलून मी माझी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे नितीन भीमराव देशमुख, त्यांच्यासोबत गजानन दत्तात्रय देशमुख हे राष्ट्रवादी शरदचंद्र गटातून आपल्या शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांवर, केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेबांवर आणि आमदार संजयजी रायमुलकर साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करत आहेत। विठ्ठलराव दिलीपराव देशमुख
अनंता शामराव देशमुख, गणेश रामदास मापारी, रवींद्र पुंडलिकराव देशमुख, रवींद्र मारुती वैद्य, किशोर गोरखनाथ वैद्य, भागवत सीताराम वैद्य, शरद नामदेवराव वानखेडे आणि मनोज पंढरीनाथ वानखेडे या आंधूरच्या मंडळीने आज या ठिकाणी निश्चित त्यांचा प्रवेश आमदार साहेबाच्या हस्ते त्यांनी झालेला आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेस नेते मनोहर खंडारे आणि त्यांचे असंख्य समर्थक पवन गाबणे, देवळगाव माळी, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट हे सुद्धा आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या, खासदार प्रतापरावजी जाधव साहेबांच्या आणि आमदार संजय रायमुलकर साहेबांच्या विश्वासावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. मी यांचं सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमाने स्वागत करतो आणि राजूभाऊ गाडेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. ठोकळ महाराज हे सुद्धा आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो आणि पुण्यश्लोक अय्यर आणि होळकर यांना मानवंदना करतो आणि अखंड हिंदुस्थानचे पंचप्राण तुम्हा आम्हा सर्वांचं कवचकुंडल आणि हिंदुस्थान हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मी मानाचा मुजरा करतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांची आतुरतेनं आपण वाट बघत आहोत ते शेतकरी सुपुत्र, शेतकरी, कष्टकरी, दीन दलित, आदिवासी, वंचित, उपेक्षित घटकांसाठी या महाराष्ट्रामध्ये अहोरात्र 18, 20, 22 तास आपल्या सर्वांसाठी अतिशय मेहनतीनं आणि आमच्या ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा भाव आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि एक कार्यकर्ता, जनसेवक, आपल्या सर्वांचे लाडके जनप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी मानाचा मुजरा करतो. तसेच भारत देशाचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या भारताच्या सार्वभौमतेचे मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब व खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे तळमळीने प्रश्न मांडणारे आणि विधान भवनात जाऊन आपल्या गोरगरिबांची सर्व घटकांची बाजू मांडणारे आणि या मतदारसंघातील जनतेवर अहोरात्र प्रेम करणारे खऱ्या अर्थाने नाव मिळत असणारे आमचे सर्वांचे लाडके संजय भाऊ रायमुलकर साहेब आणि या निमित्ताने तसेच आमचे महायुतीचे समन्वयक परशुरामजी चव्हाण, त्याच्यानंतर आमचे पूर्व जिल्हा अध्यक्ष मध्य प्रदेश, तसेच बळीराम मापारी जिल्हा प्रमुख बुलढाणा, गिरधर पाटील सरचिटणीस राष्ट्रवादी प्रदेश, संपतराव देशमुख, माधवराव जाधव, त्याचनंतर प्रल्हादांना, त्याचनंतर ॲडव्होकेट शिवा पाटील, तसेच आशाताई ढोरे, माशाताई मस्के, राजश्रीताई जाधव, रंजनाताई जाधव, पांडुरंग सरकटे, ऋषिकेश जाधव, सुरेश गावलो, त्याच्यानंतर भूषण घोडे, भगवान कुलकर्णी, नीरज रायमुलकर, जमिनीवर राहणारा 24 तास उपलब्ध होणारा, सर्वांसाठी आपलं वाटणारा, आपलं बोलणं आपण कोणीही लहान पोरांना असेल, म्हाताऱ्या माणसांना असेल, आई बहिणी सोडवणारा असा ज्वलंत असा आमचा आमदार आणि खऱ्या अर्थानं मी समाज बांधवांना विनंती करेन आता येणाऱ्या 20 तारखेला रायमुलकर साहेबांना प्रचंड मताने आपण निवडून देऊ, कारण शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, महायुतीचं सरकार आणण्यासाठी रायमुलकर साहेबांना यांच्या सर्व जिल्हा अध्यक्ष मायाताई, चला ज्या मंडळीचे नाव घेतले ऋषीभाऊ जाधव यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. लोणारचे शहीदभाऊ सरकटे यांची आपण युवा सेना जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करत आहोत. आपले लोकप्रिय उमेदवार व सन्मान्य आमदार साहेब हे शैलजी सरकटे
तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक बलरामजी महापारी, मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवभाऊ जाधव यांच्या आज नियुक्ती आपण जाहीर करतो. या ठिकाणी जळगाव राज्यावरून विशेष करून गरा शगडचे महंत रामदास महाराज हे सुद्धा आलेले आहेत. यांचं मी शब्दसुंदाने स्वागत करतो. नंतर राजूभाऊ गाडेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. जिल्ह्याचे आराध्य दैवत मानलेल्या माझ्या माता, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शाहू फुले आंबेडकर विचारांना त्रिवार अभिवादन. आजच्या आपल्या या मुख्यमंत्री महोदयाच्या आगमनाची भव्य दिव्य ही सभा कशासाठी आहे तर आपले आमदार साहेब चौकार मारत आहेत आणि तो चौकार मारत असताना आपल्याला काय अपेक्षा आहे. आपल्या या मेहकर मतदारसंघात खूप भाग्यवान आहे असं ठोकळ महाराज बोलले जातात, पण खरंच 1995च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आमदार म्हणून प्रतापरावजी जाधव निवडून आले, त्यांनी एक स्टार आपल्याकडे आणलं होतं मंत्री पदाचं. आता दुसरं स्टार आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी आणलंय आणि तिसरं स्टार, 3 स्टार म्हटलं की पोलिसांना सुद्धा माहिती म्हणजे काय असतं. पण ते तिसरं स्टार या मेहकर मतदारसंघाला आपल्याला 23 तारखेनंतर मुख्यमंत्री महोदयाला मागायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त लीड कसा मिळेल यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत या भव्य दिव्य सभेला. आजच्या या सभेचे लाडके उमेदवार आमदार रायमलकर साहेब, माधवरावजी जाधव, ऋषीभाऊ जाधव, नाशिकवरून आलेले जिल्हाध्यक्ष, आमच्या वहिनी साहेब उषाताई जाधव, रंजनाताई रायमुलकर, माझ्या जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के, त्याचबरोबर भाजपचे ठोकळ महाराज आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हादांना लष्कर, तालुका प्रमुख शिव ठाकरे व भाजपाच्या सर्व महिला पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, शहर प्रमुख जयचंदजी भाटिया, माझ्यासोबत दररोज फिरणाऱ्या कमलताई असतील, सौभाग्यताई, पुरीताई, आपण सगळेजणी फिरतो आणि आपण बघतो प्रचार करत असताना काय प्रचार आहे. सगळ्यात पहिले गावात गेल्यानंतर सगळ्या महिला गोळा होतात आणि आम्हाला म्हणतात ताई तुमचं काही यायचं काम नव्हतं. आतापर्यंत आमच्या जन्मापासून कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण असं म्हटलं नाही. अहो आमच्या सख्या भावांनी सुद्धा म्हटलं नाही. आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील यांनी आम्हाला लाडकी बहीण म्हटलं. म्हणून आमचं मतदान कुठेही जाणार नाही. कोणी येऊ द्या, कुठलेही पार्सल येऊ द्या, आमचं मतदान पडणार डॉक्टर रायमुलकर साहेबांनाच आणि डॉक्टर रायमुलकर साहेबांच निवडून येणार असं सगळ्या म्हणतात. तर मी त्यांना असं विचारते कारण काय हो तुम्हाला एवढं का बरं वाटतंय. तर माझ्या सगळ्या भगिनी म्हणतात आमची दिवाळी एवढी आनंदात गेली, आम्ही आमच्या मुलीला साडी घेऊ शकलो, आमच्या मुलांना कोणाला कपडे घेऊ शकलो, फटाके घेऊ शकलो, आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले. मी तर एक आव्हान करेन की ज्या महिलांचे पैसे राहिले असतील, ज्यांचे काही फॉर्म भरलेले असतील नसतील, आचारसंहिता झाल्याबरोबर आपल्याला 2100 रुपयाचं पुन्हा बक्षीस आपला भाऊ देत आहे आणि ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी आपण आज आपल्या जीवाचं रान करून आपल्या भावाला निवडून आणत आहोत. का आणत आहोत. ज्यावेळेस गुवाहाटीला गेलेत त्यावेळेस विरोधकांनी काय काय बोललेत, त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयाचा हात धरून सगळ्यात पुढे असणारे संजयजी रायमुलकर होते आणि ते रायमुलकर साहेब त्यावेळेस कुठलाही पर्वा न करता त्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेबांसोबत गेले. कारण त्यांना माहित होतं जसे बाळासाहेब ठाकरे होते, अनंत दिघे होते, तसेच एकनाथजी साहेब शेतकऱ्यांचा नाथ, महिलांचा नाथ आणि सगळ्या गोरगरिबांचा एक नाथ आहे आणि त्यामुळेच या महाराष्ट्राचा विकास होईल आणि आपल्या मतदारसंघाचा सुद्धा होईल. म्हणून कुठलीही पर्वा न करता गुवाहाटीला ज्यावेळेस आपले आमदार साहेब गेले त्यावेळेस त्यांनी आजच्या मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदाचं स्वप्न पाहिलं नव्हतं, फक्त आपल्या मतदारसंघाचा विकास पाहिला होता. आता आपण काहीतरी भाषण ऐकतो आपल्या मोबाईलवर विरोधकांचे, सगळ्यात पहिले त्यांचं एक बॅनर असतं गद्दारांचा समाचार घ्यायला येणार आहे. अरे गद्दार कोण आहे कोण. बाळासाहेब ठाकरेंचे जुने भाषण ऐका की मैं मेरी शिवसेना काँग्रेस नाही होणे दूंगा. त्याच्यात गद्दार कोण आहे हे तुम्हीच ओळखा, मग नंतर आपला पोस्ट टाका.
गद्दारी केली असेल त्यांनी महाराष्ट्रासाठी केली. ठोकळ महाराजांच्या भाषणातून तुकाराम महाराजांचं नाव आलं म्हणून सांगते. तुकाराम महाराज म्हणले होते, पुत्रपोटी असावा असा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आम्हाला गर्व आहे आमच्या मुख्यमंत्र्यांचा, त्यांनी गुंडगिरी केली असेल, बंड पुकारला असेल, पण तो जनतेसाठी. एका मराठी पिक्चर मध्ये बघतो आपण की एका घरात एका महिलेवर, मुलीवर, बहिणीवर अन्याय होतो, एक सुशिक्षित माणूस गुंडा बनतो आणि तो लुटून त्या गावाला देतो. तसं आपल्या शिंदे साहेबांनी 40 लोकांना सोबत घेऊन आपलाच पैसा आपल्या विकासाला आणलाय, म्हणून त्यांनी तो बंड पुकारला आणि त्या बंडाला महाराष्ट्राने साथ दिलेली आहे. आणि तो पैसा आणून विकासाची कामं जी 2.5 वर्षात झाली, या 30 वर्षात कुठेही झाली नव्हती, ती या 2.5 वर्षात आपल्या महाराष्ट्रात झाली. एवढंच नव्हे तर आपल्या मतदारसंघात कोणत्याही समाजाचं समाज मंदिर राहिलं नसेल, कोणत्याही समाजाच्या स्मशानभूम्या राहिल्या नसतील, रस्ते राहिले नसतील. विकासाची कामं पाहत असताना त्यांना दिसत असतील विरोधकांना. एवढंच काय, माझ्या माया बहिणींना ज्यावेळेस पैसे येऊ लागले त्या फॉर्म भरायला जाऊ लागल्या. कशाला भरतात? ती योजना बोगस आहे, ती योजना बंद पडणार आहे, ते तुम्हाला चॉकलेट आहे. तुमच्या जाहीरनाम्यावर का तुम्ही छापता? मग आम्ही 3,000 रुपये देऊ म्हणून तुमच्याकडे पैसे नाही, योजना बोगस आहे, तुमचा जाहीरनामा फाडून टाका. कारण आमच्या आणि शिंदे साहेबांनी काढलेल्या जाहीरनाम्यावर लिहिलं होतं सगळ्या शेतकऱ्यांच्या योजना, महिलांच्या योजना. तुम्ही का लिहिता? तुमच्या जवळच्या ज्या महिला आहेत त्यांनी का फॉर्म भरले? कारण त्या आमदार साहेबांवर प्रेम करतात, त्यांच्यासोबत राहतील, पण प्रेम आमदार साहेबांवर करतील कारण तो भाऊ त्यांचा आहे, मतदान सुद्धा यांना देतील. म्हणून ती योजना बोगस नाही. मी तुम्हाला एकच सांगेन, आता आचारसंहिता निघले की 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला येणार आहे आणि तो तुम्हाला मिळणारच आहे, त्यात कुठलीही शंका नाही. कारण ते काढलेली योजना जी आहे ती एकनाथ महाराजांची आहे, ती कुठल्या आयऱ्यावेऱ्यांची नाही. ही सभा सुद्धा आयऱ्यावेऱ्यांची नाही, ही शिवसेनेची आहे. ज्यांनी गद्दारी केली होती ती गद्दारी बाजूला ठेवून जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र येणाराची ही सभा आहे आणि एकत्र येणाराची त्या योजना आहेत आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. अहो, आपण बघत होतो शिवरायांच्या काळात सुद्धा गुन्ह्या गोविंदाने नाचत होती तिथे हिंदू मुसलमान. अरे ज्या वेळेस शिवरायांनी मंदिर बांधलं तिथं मस्जिद बांधली आणि तुम्ही आता आश्वासन देता 35 वर्षानंतर की आम्ही शिवरायांचे मंदिर बांधू. एवढे दिवस काय नाही केले? आता सुद्धा आमच्या सरकारने मस्जिदला सुद्धा तिथे निधी दिला, मुस्लिम यांना सुद्धा दिला स्मशान कब्रस्तानला. कुठेही भेदभाव नाही या सरकारमध्ये. आपण हे सगळं करत असताना मी एकच सांगे, आपल्या महाराष्ट्रात नाही आपल्या जिल्ह्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचं कमळ असेल, अजितदादांचा घड्याळ असेल, एकनाथ शिंदे साहेबांचा बाण असेल. आपण एवढ्या भक्कमपणाने येत्या 20 तारखेला आपल्याला त्याला मतदान करून आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचे, माननीय प्रतापराव जाधव साहेबांचे हात बळकट करायचे आहेत. आणि येत्या या विधानसभेमध्ये आपल्याला आमदार रायमुलकर साहेबांना एवढ्यासाठी पाठवायचं आहे की परत 3रा स्टार आपल्याला आपल्या मतदारसंघासाठी आणायचा आहे. 20 तारखेला 3 नंबरचं बटन दाबून माया बहिणींनो, माझ्या बांधवांनो, आपल्याला भरभक्कम असं पेटीतून मतदानाचा आशीर्वाद रायमुलकर साहेबांना द्यायचा आहे. एवढंच आव्हान करते व तुम्हाला थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत असे त्यांचे भाऊ एकनाथराव शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, ते 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्यासोबत आपले मार्गदर्शक केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब हे सुद्धा त्यांच्यासोबत या ठिकाणी येत आहेत. तर यानंतर मी विनंती करतो शिवछत्र मंडळाचे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. आणि या भव्य सभेत मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे सर्वांचे आभारही करते. आज या प्रसंगी आपण आमदार साहेबांची सभा आहे, इथे आपले एकनाथ शिंदे साहेब आपले भाऊ येणार आहेत. त्या सभेमध्ये मला बोलण्याची संधी मिळत आहे, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहोत आणि अजून मंडळी येत आहे. सर्वांचे मी स्वागत करते. आमदार संजय रायमुलकर साहेबांसाठी आपण इथे उपस्थित आहोत. आज मंचावर सर्व उपस्थित आमचे आदरणीय डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब, आमचे आदरणीय माननीय ऋषीदादा जाधव, सर्व जिल्हा प्रमुख बळी भाऊ, आमच्या काकू आदरणीय ताई आणि आमदार साहेबांच्या मिसेस झोरेताई, अंजलीताई आणि सर्व भाजप राष्ट्रवादी महायुतीचे सर्व पदाधिकारी
आणि मला माफ करा, सर्वांचे नाव मला माहिती नाही, त्यामुळे क्षमा करा. सर्व आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या माता भगिनी, सर्व समोर बसलेले बांधव, सर्वांना मी फक्त आज हीच विनंती करणार आहे की आपल्याला हा विजय आज मिळालेला आहे, पण या विजयामध्ये जी कसर आपल्याला आपल्या लोकसभेमध्ये आलेली होती ती भरून काढायची आहे. लोकसभेमध्ये आपण खूप कमी लीड मिळाला, तो कमी लीड आता ही आलेली संधी देत आहे की आता ही संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे. या मेखरमध्ये सर्वांचं लक्ष केंद्रित आहे, कारण इथले केंद्रीय मंत्री आमदार प्रतापराव जाधव या बुलढाणा जिल्ह्याची शान, शिवसेनेचा अभिमान, त्यांच्याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित आहे. त्यांच्यासाठी हा भव्य दिव्य विजय आपल्याला इथे मिळवायचा आहे. आपल्या शिवसैनिकांचा अभिमान आमदार प्रतापराव जाधव साहेबांसाठी हा दिव्य एक विजय आपल्याला मिळवायचा आहे. या विजयासाठी सर्व माता भगिनींनी एक निष्ठ, एक वचनी, एक आपला भाऊ जो आपल्यासाठी प्रत्येक वेळी उभा राहिलेला आहे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी पाऊल उचललेलं आहे. बुलढाणा जिल्हा बचत गटासाठी आपल्या नामदार साहेबांनी आपल्या सर्व बहिणींना सक्षम बनवण्याचं पाऊल उचललेलं आहे आणि आपल्या बऱ्याचशा महिला इथं सक्षम झालेल्या आहेत. या सक्षम महिलांसाठी परत एक योजना, लाडकी बहीण योजना. माता आपली लाडक्या बहीण योजना आपण आर्थिकही दृष्ट्या आपण सक्षम झालेलो आहोत आणि आपल्या भावाला आज इथे आपल्याला फक्त एक मतदान द्यायचं आहे. आणि या सक्षम बनत असताना आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी आपल्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले, आपले केंद्रीय मंत्री आमदार प्रतापराव जाधव साहेबांसाठी सर्वांनी एका जुटीने मतदान करायचं आहे. हे मतदान आपल्या महाराष्ट्रातला आपला एक भव्य दिव्य विजय मिळवून देणार आहे. या विजयाचे शिलेदार आमदार प्रतापराव जाधव आणि आपले संजयजी रायमुलकर साहेब, एक कर्तव्य दक्ष आमदार आणि सर्वसाधारण जनतेशी संपर्क असलेले आमदार, यांना एक वेगळा विजय मिळवून आपल्याला परत एक आमदार मंत्री आपल्या या मेखर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये आणायचे आहेत. यांच्या आपण योजना बघितल्या, सरकारने योजना दिलेल्या भरपूर आहेत, पण त्या योजनेचा लाभ आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर आपल्याला आमदार साहेबांना विजयी करायचा आहे आणि आमदारही बनवायचा आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांची आपण अतिशय आतुरतेनं मागच्या 2 तासापासून वाट बघत आहोत, ते अवघ्या 10 मिनिटांमध्ये महाराष्ट्र राज्याचे कष्टकरी शेतकरी या वर्गाचे नेते आणि ज्यांनी हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचा विडा घेतला, ते एकनाथरावजी शिंदे साहेब अवघ्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत. तत्पूर्वी फक्त मी सर्व मंडळींना एक विनंती करतो की आपण 2 तास झाले या ठिकाणी बसलेला आहात ज्यांची वाट पाहण्यासाठी. फक्त आता 10 मिनिटाची टळ सोसा. अवघ्या 10 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री महोदय आणि नामदार प्रतापरावजी जाधव साहेब या ठिकाणी सभेच्या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. मी फार काही वेळ घेणार नाही, कारण माननीय आमदार साहेब आपले लाडके भाऊ आणि या सगळ्या मंडळींचा आवडतं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो ते डॉक्टर संजयजी रायमुलकर मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी मी फक्त एकच सांगेन की येणाऱ्या 20 तारखेला 3ऱ्या क्रमांकावर असलेलं शिवसेनेचं धनुष्यबाणाचं बटन डॉक्टर संजय भास्करराव रायमुलकर हे आपल्याला या कैवारी, शाहू फुले आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, लोकनेते गोपीनाथजी मुंडे, स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंडकर या सगळ्यांना वंदन करून आज जमलेल्या तमाम माझ्या महिला भगिनी, युवक मित्रांनो, आपल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या प्रचारार्थ आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज इथे जाहीर सभेसाठी येणार आहेत. त्यासाठीच आपण सगळे इथे जमलो आहोत. येत्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना संजयजी रायमुलकर साहेब यांचं 3 नंबरचं धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद द्यायचे आणि लोकांना सुद्धा त्यांच्यासाठी आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मागायचा असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. माननीय या स्वातंत्र्य मैदानावर गेल्या अनेक सभा झाल्यात.
इथं बरेचसे लोक येऊन गेले, मग उपटायचे सुद्धा नेते इथून जेव्हा भाषण करतात आणि निघून जातात त्यांना सुद्धा या मेहकर मतदारसंघाचा इतिहास माहित नाही. बांधवांनो, हा जो मेहकर मतदारसंघ आहे हा पहिल्यापासून आपल्या शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि जेव्हापासून हा धनुष्यबाण शिवसेनेला मिळालेला आहे तेव्हापासून या मतदारसंघावर फक्त शिवसेना आणि शिवसेनाच निवडून आलेली आहे. हा या मेहकर मतदारसंघाचा इतिहास आहे. इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, आमच्या युवा सैनिकांना विनंती आहे की बांधवांनो, या निवडणुकीत आपल्याला आपली ताकद ही दाखवून द्यायची आहे आणि नुसती ताकदच नाही तर पुढच्या सुद्धा पंचवार्षिकला जर कोणी उमेदवार स्वप्न पाहत असेल की मला मेहकर मतदारसंघातून विधानसभा लढण्याची इच्छा असेल तर त्याची सुद्धा इच्छेचा निकाल हा येत्या 23 तारखेला आपला लीड पाहून लागला पाहिजे असं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो. एवढंच सांगून आपण सगळे इथे आलात, एवढ्याच शक्तीनिशी आपण सगळे कामाला लागूया आणि येत्या 20 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर आपण आमदार साहेबांना, सन्मान्य संजय अणुकर साहेब यांच्यासाठी आपण मतदान रूपी आशीर्वाद मागूया असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्य संस्थापक जागते राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि सर्व समाजाच्या दैवताच्या चरणी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब या सर्वांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. आजच्या या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांना भेटण्यासाठी, मला आशीर्वाद मागण्यासाठी आणि भव्य दिव्य अशा प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होणार आहे. आपले नेते, देशाचे केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी दादासाहेब त्यांच्या समेत आहेत. परंतु आजच्या या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे समन्वयक, मध्य प्रदेशवरून या ठिकाणी आलेले परशुरामजी चव्हाण साहेब, सन्माननीय नाशिकचे जिल्हा प्रमुख भाऊरावजी तांबडे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक वैभव मापारी, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय गिरधर पाटील ठाकरे, संपतरावजी देशमुख, मुंबई मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय माधवभाऊ जाधव, आशाताई जोरे, मायाताई मस्के, ऋषीभाऊ जाधव, पर्लगण्णा लष्कर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजूभाऊ गाडेकर, शिवसेना तालुका प्रमुख भगवान पाटील, सुरेश तात्या वाळूकर, शहर प्रमुख आदरणीय जयचंदजी भाटिया, पांडुभाऊ सरकटे, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख दांगडेताई, गवळीताई, महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले मतदार बंधू भगिनी, उपस्थित आमच्या तरुण सहकारी मित्रांनो आणि बालमित्रांनो, मेहकर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून चौथ्यांदा आपण सर्वांनी भरभरून आशीर्वाद देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि चौथ्यांदा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि माननीय नेते प्रतापरावजी दादासाहेब यांच्या आशीर्वादानं मला या ठिकाणी चौथ्यांदा उमेदवारी मिळाली. तसं बघायला व्यासपीठावर उपस्थित आमच्या ताई राजश्री ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल या मतदारसंघामध्ये 15 वर्ष आपल्या जनतेचं नेतृत्व करत असताना कधी तुम्हालाही मी आमदार वाटलं आणि मी स्वतःला आमदार समजलो नाही. तर हा मेहकर मतदारसंघ हे लुणाळ आणि मेहकर तालुक्यातील सर्व जाती धर्मातील लोक माझ्या परिवारातले सदस्य समजून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन
मला काय पाहिजे यापेक्षा मायबाप जनतेला काय पाहिजे या पद्धतीने आपली सेवा करण्याचं काम गेल्या 15 वर्षापासून मी करत आलो नाही. भविष्यातही येणाऱ्या काळामध्ये मला आशीर्वाद, मला आपली सेवा करण्याची संधी देण्यासाठी आजची प्रचार सभा या ठिकाणी होते. अनेक आरोप आमच्यावरती झालेत. नको नको ते कालच्या पात्यावरती जाऊन काही लोकांनी आमच्यावरती आरोप केले. परंतु मी म्हणेल या मतदारसंघातील मायबाप जनतेची माझी आणि माननीय खासदार महोदयाची बांधिलकी आहे. आणि तुमचे जर काम सत्तेच्या माध्यमातून होत नसतील तर ती सत्ता आम्हाला काय कामाची असा प्रश्न आमच्या समोर या ठिकाणी होतो. 2.5 वर्ष तुमची मागच्याही तुम्ही पाहिलेत. केवळ मध्ये घरात बसून ऑनलाईन सत्ता राबवणारे मुख्यमंत्री तुम्ही पाहिलेत आणि 24 तास लोकांची सेवा करणारा लोकनेता माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं काम तुम्ही पाहिलं. आपल्या हिताचे चांगले निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेतलेत. शेतकऱ्याच्या विम्यापासून सानुग्रह अनुदान असेल, एनडीआरएफचे निकष बदलण्याचा निर्णय असेल, आमच्या लाडक्या बहिणीसाठी घेतलेला निर्णय असेल. काही लोकांच्या पोटामध्ये आता या ठिकाणी दुखायला लागलं. लाडक्या बहिणी शिंदे साहेबांच्या झाल्यात. शेतकरी मोठ्या संख्येनं शिवसेनेकडे वळतोय, या महायुतीकडे वळतोय. माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं आपली मायबाप जनता आमच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम करते. आणि कुठेतरी यांच्या मतामध्ये आता दुखतंय. कुठेतरी निष्ठा आम्हाला शिकवायला लागलेले आहेत. अगोदर पुढचे जे काही उमेदवार आहेत नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवावी. आणि मतदानाचा जेव्हापासून आम्हाला अधिकार मिळाला तेव्हापासून आम्ही संघटनेमध्ये एक साधा सैनिक म्हणून काम करण्याचं काम या ठिकाणी करत होतो. आणि शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, माननीय खासदार महोदयांनी सहकार्याच्या माध्यमातून उपसभापती, सभापती आणि त्यांच्याच आशीर्वादाने 3 मतदारसंघाचा आमदार होण्याचं भाग्य तुमच्या आणि त्यांच्या आशीर्वादाने माझ्या नशिबी या ठिकाणी आलं. आणि आम्ही जे काही आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय, 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून आपली सेवा करण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं. जात धर्म पंथ याच्या पलीकडे कुठलाही माणूस आपल्याकडे आला तर प्रामाणिकपणे त्याच्या कामाला महत्व देऊन प्रामाणिकपणे काम करण्याचं काम माननीय खासदार महोदयाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने केले. परंतु आम्हाला काही निष्ठा शिकवतायत, आम्हाला गद्दार म्हणतायत आणि खोके म्हणून बोलत राहतात. बाबा त्यांना मला एकच सांगायचं, मी खोके घेतले परंतु या मतदारसंघामध्ये 4000 कोटीचे खोके आणून या मायबाप जनतेचं भलं करण्याच्या खोक्यासाठी ते खोके मी घेतले आणि ते खोके मला अभिप्राय आहेत. त्याचा उद्धव साहेब ठाकरे तुमचे चेलेचे ते बोलतात, खोके नावानं बोंबलत राहतात, खोटे आरोप आमच्यावरती करत. खरंच तुमच्यामध्ये जर थोडी लाज म्हणणार नाही पण लाजेसारखा शब्द जर शिल्लक असेल तर तुमच्या अवलादीच्या डोक्यावरती हात ठेवून सांगा, आता आम्ही आमच्या मुलाच्या आणि मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगतो, अशी गद्दारी असे खोके आम्हाला पाहिजे नाही. आमची जी काही मायबाप जनता आहे, अरे याच मतदारसंघातील मायबाप जनतेनं लोक करून मला या ठिकाणी निवडून दिले आणि अशा लाचार होऊन आणि शिंदे साहेबांबद्दल, शिंदे साहेबांचं काम ठेवून आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून 40 आमदार, 54 पैकी 40 आमदार आणि 18 पैकी 13 खासदार माननीय शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेलो. आम्ही या मतदारसंघाच्या भल्यासाठी गेलो आणि आम्ही आता जर आम्ही खोटं बोललो असतो, या मतदारसंघाच्या लोकांच्या संपर्कात राहिलो नसतो तर एवढी जनता या ठिकाणी आमच्यावरती, एवढी जी काही या ठिकाणी उपस्थित आहे, एवढं जनतेचं प्रेम आम्हाला या ठिकाणी मिळालं नसतं. आणि हीच जनता आहे तर ज्याला कोणी चांगलं काम करत असेल त्याला डोक्यावरती घेते आणि वेळ प्रसंगी आमच्या सारख्या जर बस्तीत आले त्याला तुलवण्याचं काम सुद्धा ही मायबाप जनता करते. म्हणून आम्ही जर नालायक निघलो तर तुलवणारे तुम्ही आहात. परंतु आता जे काही बाहेरून आलेत तुम्ही पाहिलं असेल
त्यांची प्रचाराची पद्धत कशी आहे, त्यांचा प्रचार कोण करतो, तुमच्या गाड्या कोण भरतो, जास्त रिचार्ज मारलं त्याची गाडी जास्त भरल्या जाते, अशी परिस्थिती त्या समोरच्या उमेदवाराची. इकडे तर एकाही पाहता या ठिकाणी उपस्थित झालेल्या सभेसाठी उपस्थित झालेल्या मायबाप जनता त्यांना 1 रुपयाचाही या ठिकाणी आम्ही दिलं नाही. आम्ही कधी पैसे देऊन या ठिकाणी सभेला गर्दी करत नाही, कारण की आम्ही केलंय की आमच्या जीवाभावाचे माणसं जोडण्याचं काम, परिवाराला जोडण्याचं काम, हा परिवार मतदारसंघ परिवार समजून त्यांच्याशी आमची काही रक्ताच्या नात्यापेक्षा जे काही स्नेहाचं मैत्रीचं नातं आम्ही या ठिकाणी जोडण्याचं काम केलंय, म्हणूनच आमच्यावरती ही मायबाप जनता या ठिकाणी प्रेम करते. अशा प्रकारचं प्रेम महाराष्ट्रात 288 आमदारापैकी सर्वात भाग्यवान आमदार कोण असेल तर मी या स्वतःला या ठिकाणी समजतो. असं प्रेम महाराष्ट्रातल्या 287 आमदार एका बाजूला आणि मेहकर विधानसभा मतदारसंघ एका बाजूला, असं प्रेम महाराष्ट्रात दुसऱ्या आमदाराला या ठिकाणी मिळत. प्रचाराच्या रॅल्या प्रचार फिरत असताना लोकांच्या आशीर्वाद घेत असताना तुम्ही पाहिलं असेल व्हॉट्सअप फेसबुकवर आमच्या प्रचाराचा जे कशा पद्धतीने आम्ही करतो ते बघितलं असेल. आताच आमच्या प्रत्येक गावामध्ये आमची मायबाप जनता म्हणते की प्रचार सभा नाही, प्रचार रॅली नाही, आमदार महोदय ही तुमची विजयाची रॅली आमच्या गावामधून जाते आणि प्रत्येक गावामध्ये आमचं स्वागत जे होतंय त्या स्वागताला या ठिकाणी तोड नाही. म्हणून हे प्रेम मिळवणं ही काही साधी गोष्ट नाही. केवळ प्रेमाच्या भरोशावर, तुमच्या आशीर्वादाच्या भरोशावर हे जे काही मला या ठिकाणी आम्हाला दोघांनाही जे काही संपादन झालं ते केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालं. म्हणून तुम्हा सर्वांना आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. माननीय खासदार महोदय वेळोवेळी आपल्या जिल्ह्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून कामाचा पाठपुरावा करत होते. त्या कामाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मंजुरात दिली आणि त्या माध्यमातून आपल्या ज्या काही पेनटाकळी असेल, कोराडी प्रकल्प असेल, अजून लोणारचाही काही आपल्या नद्या आपल्याला बाराबाई प्रवाही करण्याच्या दृष्टीनं काही करता येतं का याचंही आपण नियोजन करून भविष्यामध्ये जे काही अवर्षण प्रबंध भाग आहे, डोंगगाव परिसरामध्ये शेलगाव बेलगाव हा परिसर सुद्धा भविष्यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जर आपण हे काम हाती घेतलंय, त्याचं टेंडर झालेलं आहे आणि लिफ्टच्या माध्यमातून आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याचे सिंचन होत नाही त्या ठिकाणी कॅनलच्या माध्यमातून आपल्या पेंटाकळीचं पाणी आपल्या बेलगाव परिसरापर्यंत कसं नेता येईल याचं नियोजन आपण करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये या ठिकाणी करणार. त्याचसोबत काही लोकांनी आरोप केले आपल्या मेहकर लोणारची MIDC काही लोकांनी आणून ठेवली होती. ती MIDC आता आपण त्याच्यावरती अतिक्रमण काढून आता भविष्यामध्ये ते MIDC विकसित करण्याचं काम करणार आहोत. मेहकर शहराच्या लागून असलेलं नवनगर समृद्धी मार्ग बाजूला गेला. त्या समृद्धी मार्गामुळे आपल्या बाजूबाजूच्या परिसरातील आमच्या शेतकरी कष्टकरी असतील, युवक असतील, पुणे मुंबईचं अंतर या ठिकाणी कमी झालंय. कमी वेळामध्ये आपण हे अंतर कमी काढतोय, जातोय. कुणाचंही काम शहराच्या ठिकाणी असलं त्या समृद्धीमुळे ते सुखद या ठिकाणी झाले आणि भविष्यामध्ये आपल्या हे नवनगर जर विकसित झालं, या ठिकाणी जर विकसित होऊन उद्योग या ठिकाणी आले तर आपल्या शहरातील अनेक मतदारसंघातील युवकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार. त्या रोजगाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या युवकांना पुणे मुंबईला जाण्याची वेळ या ठिकाणी येणार नाही. त्यासोबत आपले शेतकरी जे काही शेतमाल पिकं आपल्या शेतामध्ये घेतात त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग त्या ठिकाणी उभे राहिले तर आपल्या शेतकऱ्याला अधिकचे 2 पैसे त्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार. पण अशा आता कामाला सुरुवात झाली आहे. आम्ही 12 वर्षामध्ये जे करू शकलो नाही ते 2.5 वर्षामध्ये कुठेतरी कामाला सुरुवात केलेली आहे आणि करोडो रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्र भाऊ अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आणलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये केवळ आणि केवळ तुमचा आशीर्वाद मी तर म्हणेल या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मायबाप जनतेला विनंती करेल 20 तारीख तुमची आणि 5 वर्ष माझे. मी निश्चित तुमचा जसा आतापर्यंत तुमची सेवा करत आलेलो आहे. मला फक्त 20 तारीख तुम्ही द्या. 20 तारखेपर्यंत माझं आणि 20 तारखेच्या मतदानापर्यंत आपण सर्वांनी मेहनत घ्या, कष्ट करा.
आता बरेच काहीतरी आमिष या ठिकाणी दाखल तुम्हाला तर तुम्ही कुठल्या आमिषाला बळी पडत नाही हे मला माहीत आहे. कारण की एवढे काही आपण आमची मायबाप जनता आमच्यावरती प्रेम करते, काही पैशावरती प्रेम करणारी या मतदारसंघातली जनता नाही आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करेल, 20 तारखेसाठी माझ्यासाठी वेळ काढा. मी सदैव 5 वर्ष तुमची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम, तुमचा आमदार नाही तर तुमचा स्थानदार म्हणून तुमची सेवा जशी आतापर्यंत करत आलोय त्याच पद्धतीने आपली सेवा करण्याचं काम करत. म्हणून आज शिंदे साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार. शिंदे साहेबाबद्दल अगोदरच्या याच्याबद्दल मी काय, आम्ही गुवाहाटी 40 आमदार 13 खासदार, परंतु आम्हाला वाटत होतं कुठेतरी मी आणि खासदार महोदयांनी जो काही निर्णय घेतला, आमची मायबाप जनता यांना विचारात त्यावेळेस घेतलं नाही. परंतु आपण सर्वांनी आमच्या निर्णय जो घेतला त्याला मोठ्या ताकदीनं आपण आमच्या पाठीमागे उभे राहिले. यापर्यंत नशीब आणि भाग्य कुठलं असं मोठं असू शकतं. सर्व ताकदीनेशी आम्ही आमच्या दोघांच्या मागं आपण आपली ताकद उभी केली आणि म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी मोठ्या माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून कुठेतरी त्यांच्याकडनं आपल्या मतदारसंघामध्ये कुठेतरी विकास कामाला या ठिकाणी सुरुवात झाली. उद्धव साहेब तुमच्याच कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षामध्ये आमच्या मायबाप जनते जे काही आपल्या आरोग्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून निधी दिला जायचं. तुम्हाला माहित नसेल की आपल्या मेहकर विधानसभामध्ये उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना भेटले फक्त 25,000 रुपये, एकाले 10 आणि एकाले 15. आणि माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राज्यामध्ये उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये 2.5 वर्षात 2.5 कोटी आणि शिंदे साहेबांच्या 2.5 वर्षामध्ये 350 कोटी रुपये, सॉरी 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या ठिकाणी दिले. आपल्या धनगर समाजाच्या एका युवकांनी आंदोलन करत असताना त्याचा मृत्यू झाला. आपल्या धनगर समाजाचे कार्यकर्ते मला भेटले. आमदार महोदय, आमच्या एका कार्यकर्त्याने आमच्या आंदोलनासाठी, आमच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन केलं, त्याच्यामध्ये त्यांना मृत्यू झाला आणि मुख्यमंत्री साहेबांकडे आपण जाऊन त्याला मदत करण्याचं काम तुम्ही करा. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयाला भेटलो, निवेदन दिलं आणि मीच मुख्यमंत्री महोदयाकडनं त्या आपल्या वेदीच्या आपल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला 10 लाखाची मदत त्याच्या घरापर्यंत पोहोचून देण्याचं काम केलं. अशा अनेक मदती आहेत आणि त्यांच्या मुलीचा लग्नाचा खर्च मी स्वतः माझ्यावरती या ठिकाणी घेतो. हा मुख्यमंत्री देणारा आहे, सदैव लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणार आहे, लोकांच्या अडीअडचणी सोडवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी मिळाले. म्हणून हे आपल्याला यांचं नेतृत्व आपल्याला जपायचं आहे. आणि चौथ्यांदा आता भविष्यामध्ये सर्व मायबाप जनता भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे या ठिकाणी पाहते. पण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांच्यावरती प्रेमापोटी उपस्थित झालेले आपण सर्वजण या वेळेचा मी तर म्हणेल, मी मागच्या 3 विधानसभा या ठिकाणी लढलो आणि 4थी विधानसभा निवडणूक या ठिकाणी लढतोय. मागच्या 3 विधानसभेमध्ये जसं वातावरण होतं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं वातावरण, चांगला उत्साह. मी युवकांपासून आबालवृद्धापर्यंत, आमच्या बालमित्रापासून आमच्या युवकापर्यंत मोठ्या म्हणजे रॅलीमध्ये जे काही सहभागी होतात त्याचा उत्साह पाहतो, आपलं स्वागत पाहतो. तर मागच्या 3 विधानसभेचे विक्रम मोडून मी विक्रमी मताधिक्याने या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आपले आशीर्वाद घेऊन निवडून येणार आहे. आणि माननीय आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज जरा कमी पडतोय. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करावं. लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांचं
आता संपूर्ण सीमा हॅलो 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 अरे आवाज बंद करा. छत्रपती शिवाजी महाराज की सुरूपणे सांगते. शिंदे साहेब यांचा सन्मान आपल्या मतदारसंघाच्या वतीनं नामदार केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार संजयजी राममुकर साहेब करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. होळकर समाजाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी आलेल्या मंडळीला विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचा फेटा घालून आणि धनगर समाजाची परंपरा असलेला पेरावा त्यांना त्या ठिकाणी घालून त्यांचा सत्कार करावा. न्यायप्रिय यानंतर मतदारसंघाच्या वतीनं आमदार संजयजी राममुकर साहेब, केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आणि सर्व पदाधिकारी हे मुख्यमंत्री साहेबांचा मोठा हार घालून या ठिकाणी स्वागत करतील. सूर्यभाऊ वाडकर, राजूभाऊ वाडकर, काँग्रेसमधून आलेले विनोद कराड, ॲडव्होकेट विनोद नरवाडे, लक्ष्मण मंडळकर, विशाल मंडळकर, सुनील धोटे हे समोर येतील. या ठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. कार्यकर्ता संगीत बंद करा. आदरणीय ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांचे लाडके भाऊ, आमच्या तरुणांचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे आपल्याला संबोधन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. बांधवांनो, आज 2024 ची विधानसभेची निवडणूक आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला पार पडणार आहे. आपल्याला पुन्हा या मेहकर विधानसभा मतदारसंघातून जसा लोकसभेमध्ये आपण चौकार मारला तसाच आपल्याला आमदारकीचा चौकार सुद्धा संजय रायमुलकरच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी मारायचा आहे. आणि मला विश्वास आहे की मेहकर विधानसभा मतदारसंघ हा आपल्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आपल्या सर्वांच्या जीवावर, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीवर, आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं हा बालेकिल्ला याही निवडणुकीमध्ये 100% शाबूत राहणार आहे. नवे प्रचंड मताधिक्यानं शिवसेनेच्या महायुतीच्या उमेदवाराचा या ठिकाणी विजय होणार आहे. बांधवांनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण या महाराष्ट्रातल्या मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही 2.5 वर्षातलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार पाहिलं आणि आताच्या या 2.5 वर्षामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार तुम्ही पाहिलं. या दोन्हीची तुलना जर केली तर आज 1000 पटीनं चांगले निर्णय समाजातल्या सगळ्या घटकांसाठी, समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांसाठी माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलं. बांधवांनो, एकनाथराव शिंदे म्हणजे ते व्यक्ती आहे की ज्यांनी आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार असेल,
शिवसेनेचा धनुष्यबाण असेल किंवा शिवसेना हे 4 शब्दाचे नाव असेल, जे उद्धव साहेबांनी काँग्रेसच्या पायावर, दिल्लीश्वराच्या पायावर गहाण ठेवलं होतं, ते या महाराष्ट्रामध्ये एक मोठा उठाव करून आपला धनुष्यबाण, आपली शिवसेना, आपला स्वाभिमान आणि बाळासाहेबांचा विचार पुन्हा या जनतेसाठी, तरुणांसाठी या ठिकाणी वापस आणतात. बांधवांनो, ही नालायक लोक आम्हाला गद्दार म्हणतात. त्या लोकांना माझा जाहीर प्रश्न आहे, क्या तुमच्या समोर जो उभा आहे प्रताप जाधव किंवा संजय रायमुलकर किंवा आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आम्ही जेवढे निवडणुका मागच्या भूतकाळात लढल्या त्या आमच्या पक्षाचं नाव होतं शिवसेना, आमची निशाणी होती धनुष्यबाण आणि आमचं श्रद्धास्थान होतं ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज ते आमच्याजवळ कायम. पण आज त्यांच्या निशाण्या बदलल्या, पक्षाचं नाव बदललं, भाजप सोबत गद्दारी करून मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली. खऱ्या अर्थानं गद्दार ती लोक आहेत. आणि बांधवांनो, आपल्याला खऱ्या अर्थानं एकनाथराव शिंदे साहेबांना पुन्हा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचा आहे. जेवढे निर्णय ते एकनाथ शिंदे साहेब सांगणार आहेत मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. पण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणी असतील, लाडके शेतकरी असतील, आमचे लाडके तरुण असतील, लाडके वृद्ध ज्येष्ठ असतील, या सगळ्यांसाठी निर्णय घेतले. आज आमचा अपप्रचार केला जातो की हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आज मी तुम्हाला उदाहरण देतो. आपल्या मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख गावचा हा एकनाथ खराट अत्यंत लहान शेतकरी आहे. त्याला किती विमा मिळाला? कुठे एकनाथ? 3 लाख रुपयाचा विमा या एकनाथ खराट नावाच्या शेतकऱ्याला माननीय मुख्य, असे अनेक शेतकरी आहेत. हे फक्त आपण उदाहरण, मग ते विम्याचे पैसे असतील, मदतीचे पैसे असतील, भाव फरकाचे पैसे असतील, 1 रुपयातला पीक विमा असेल, असे अनेक हजारो रुपये शेतकऱ्याच्या घरामध्ये जातील असे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले. जे इलेक्ट्रिकचे बिल आमच्या शेतातले 3-3, 4-4 लाखाचे थकीत होते ते सगळे आमच्या शिंदे साहेबांनी माफ केले. पुढचे 5 वर्ष वीज मोफत सुद्धा मिळणार. महिलांसाठीचे अनेक निर्णय आहेत. वेळ जास्त झालेला आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. पण सगळ्यांना माझी अतिशय नम्रपणाने विनंती आहे की बांधवांनो, मेहकर विधानसभा मतदारसंघातील आपल्या महायुतीचे उमेदवार संजयजी रायमुलकर यांचा विजय हा महाराष्ट्रात म्हणल्यापेक्षा विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं कसा होईल यासाठी तुम्हाला मेहनत करायची. आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. गेली 35 वर्ष तुम्ही हा गड कायम ठेवलेला आहे आणि पुन्हा पुढच्या 5 वर्षासाठी हा गड राखण्याची जबाबदारी बांधवांनो तुमच्यावर आहे. पुन्हा तुम्हाला कळकळीची विनंती करतो, आव्हान करतो की येत्या 20 तारखेला डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरचं बटन दाबून प्रचंड आशीर्वाद आपण सर्वांनी द्यावेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजाला आता वंदन केलेलं आहे. आता तुम्हाला आशीर्वाद देण्याशिवाय पर्याय काय आहे का? अरे सगळे आमदार ताटमानेने येतात, हे बिचारा खाली झुकून दंडवत घातलाय. आणि म्हणून अशा नम्र आमदाराला रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी करायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या भावांचा पण भाऊ, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा भाऊ, सगळ्यांचा भाऊ तुम्हाला विनंती करतोय की या ठिकाणी संजय रायमुलकर त्यांनी अर्ध काम करून टाकलंय, साष्टांग दंडवत घालून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी राजमाता जिजाऊंचा हा
सिंदखेड राजा, मी राजमाता जिजाऊंना वंदन करतो आणि त्याचबरोबर अहिल्यादेवी यांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो आणि बालाजी यांना वंदन करतो. बालाजी आपले आहेत ना, सारंगधर बालाजी. बालाजी जिथं आहे तिथं सर्व आलबेल आहे आणि आशीर्वाद संजय पूर्ण तुला आहे. खरं म्हणजे मेहकर हा शिवसेने महायुतीचा बालेकिल्ला. मेहकर जनतेने गेले 30 वर्ष शिवसेनेवर प्रेम केले आणि संजय रायमुलकर यांची हॅट्रिक तुम्ही पूर्ण केलेली आहे गेल्या वेळी. आता काय करायचंय? चौकार विरोधकांची 4थी विकेट घेऊन चौकार मारायचा आहे आणि तुम्ही तो मारणार पार बाउंड्रीच्या पार. मैदानात असलेले सगळे प्रतिस्पर्धी क्लीन बोल्ड झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचा विजय आपल्याला पाहिजे. एका बॉल मध्ये 3 विकेट घेणारा आमचा जो प्लेअर आहे हा भरोशाचा प्लेअर आहे, आपला विश्वासाचा आणि मेहकर नावाच्या मेहकर मध्येच नावामध्ये कर आहे आणि रायमुलकरच्या नावात पण कर आहे. त्यामुळे त्याला कर म्हणून सांगावं लागत नाही, तर आधी करून टाकतो. मला त्यांनी आता मगाशी सांगितलं की मी म्हणालो किती पैसे आणले, म्हणतो मला वाटलं 400-500 असतील. 4,500 कोटी रुपये आपल्या 2-2.5 वर्षाच्या कारकिर्दीत मतदारसंघात असा करून दाखवणारा आमदार आपल्याला मिळालेला आहे. एक सामान्य शिवसैनिक म्हणून संजय रायमुलकर यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला सुरुवात केली. खरं म्हणजे एक आक्रमक आणि जनहितासाठी धडपडणारा शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नंतर तेवढ्या सक्षमपणे या मेहकरांवर प्रेम करणारा हा संजय रायमुलकर या सच्च्या शिवसैनिकाच्या पाठीशी प्रतापराव उभे आहे आणि मेहकर वाशी लकी आहे. इथं डबल इंजिन चालू आहे. जसं आपलं डबल इंजिन सरकार तसं इथं डबल इंजिनचं काम. आणि म्हणून केंद्रात प्रतापराव जाधव मंत्री आहेत, संजय भाऊ इथे आमदार आहेत आणि म्हणून सहकार योजनांची जी काही सरकारी योजनांची गंगा आहे इथं मेहकरमध्ये आणायची कशी या दोघांना फक्त माहीत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जो काम करतो तो पुढे जातो. मी नेहमी सांगतो, राजा का बेटा राजा नहीं होगा, जो काम करेगा वो आगे बढ़ेगा. आणि म्हणून 7 खासदारांनी मला प्रताप जाधव यांच्या सकट मला सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्री बनवा. पण श्रीकांत शिंदे काय म्हणाले, आपल्यामध्ये कोण सिनियर आहे, कोण मोठा आहे त्याला बनवा. माझ्या मनात पण तेच होतं आणि मग प्रतापराव जाधवला आपण मंत्री बनवलं ही आपली परंपरा. आणि म्हणून या ठिकाणी मेहकर हे याचं जिवंत उदाहरण आहे. प्रतापरावांच्या माध्यमातून आपण ते दिलंय. रायमुलकर यांनी देखील मेहकर वासियांचा विश्वास सार्थ केलेला आहे आणि म्हणून तेवढी गर्दी जमा झालेली आहे. येताना बघितलं दुतर्फा सगळे लोक, लाडके भाऊ लाडक्या बहिणी सगळ्या रस्त्यामध्ये स्वागत करत होत्या. मी नशिबवान आहे की एवढं प्रेम आणि विश्वास आशीर्वाद तुमच्या या सर्व जनता जनार्दनाचा मिळतोय. हे भाग्य सगळ्यांच्या नशिबात नसतं, ते माझ्या नशिबी आहे. मी पैसा प्रॉपर्टी मालमत्ता नाही कमवली, हे जनतेचं प्रेम कमवलं, प्रेम. आणि म्हणून संजय पण सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा, आपत्ती येऊ दे, कोविड येऊ दे, अपघात होऊ दे, काही होऊ दे, पहिला धावून जाणारा संजय आज या ठिकाणी. म्हणूनच जनता संजयवर मनापासून प्रेम करते. खरं म्हणजे मी आता त्या योजनांमध्ये जाणार नाही. किती योजना एवढं वाचायला गेलं तर वेळ लागेल.
आणि म्हणून मी एवढंच सांगतो, 4,500 कोटी रुपयांचा निधी संजयने आणला. त्यामध्ये पैनगंगा नदीघाट सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका, नगर परिषदेची इमारत, बालाजी मंदिर सौंदर्यीकरण, मेहकर येथे प्रशासकीय इमारत बांधून झाली आणि पाणी पुरवठा योजनेसाठी 112 कोटी रुपये निधी त्यांनी मंजूर करून आणला. वारकरी भवन असेल, मेहकर पंचायत समिती नवीन इमारत असेल, मेहकर बस स्थानक कॉन्क्रिटीकरण असेल, हे मेहकरचा सगळा आया पालट या ठिकाणी संजय हैमुलकर यांच्या माध्यमातून होतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, तुम्हाला 2.5 वर्षात मागच्या महाविकास आघाडी किती पैसे भेटले, किती निधी भेटला? अरे महाविकास आघाडी 30, 35, 40 कोटी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आणि महायुतीमध्ये 4,500 कोटी. मग आपण घेतलेला निर्णय बरोबर होता ना? उठाव केलेला बरोबर होता ना? संघर्ष केलेला बरोबर होता ना? टांगा पलटी केलेला बरोबर होता ना? बाळासाहेबांचे विचार सोडले तर स्वतःच्या खुर्चीसाठी महापाई भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला. मतदारांनी विश्वास दाखवला, शिवसेना भाजपचं सरकार येईल, पण तमाम 12.5 कोटी जनतेच्या मनामध्ये असलेलं सरकार आणलं नाही. त्यांच्याशी बेईमानी केली, विश्वासघात केला. म्हणून प्रतापराव जाधव यांनी म्हटलं ते बरोबर, मग खरा विश्वासघाती बेईमानी करणारा कोण याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. अरे तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं, गाण टाकलं. एकनाथ शिंदेने धाडस केलं, हिंमत दाखवली आणि ते सोडून आणला. आज शिवसेना आणि धनुष्यबाण तुमच्याकडे आहे. माझं हे चोरलं, माझं ते चोरलं. अरे काय लहान पोराचं काय खेळणं आहे का चोरायला? आणि काय तुम्ही काय झोपलं होतं का काय? अरे बरा, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. 50 आमदार जर आपल्या सोबत आले, 13 खासदार आले, शेकडो हजारो ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरसेवक आले, लाखो कार्यकर्ते आले, मग पक्ष कुणाचा? आणि बाळासाहेबांचा विचार त्यांच्या बरोबर आहे, शिवसेना त्यांच्या बरोबरच राहणार. आणि म्हणून आपल्याला निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने पण आपल्या या लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व दिलं आणि त्याची पोचपावती तेव्हा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्यबाण 2ऱ्या नंबर आणि यांची निशाणी कुठं होती? 5व्या का 6व्या नंबरला. लोकसभेमध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची हे सिद्ध झालंय आणि त्यामध्ये आपण 13 जागा लढवल्या, आपल्या 7 जागा आल्या. 7 जागा म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्ती मतं आपल्याला मिळाली आणि मूळ शिवसेनेचा मतदार आज तुमच्या सोबत आहे. आणि तिकडं आलेलं काय? तिकडं काँग्रेसची वोट बँक आली आहे, तिकडं आलेली सूज आहे. सूज कायम राहते का? झेंडू बाम लावला की सूज गायब. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, धनुष्यबाण आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार आज संजय रायमुलकर बरोबर आहे. आणि त्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला, सगळी कामं त्यांनी बंद पाडली होती. समृद्धी महामार्ग बंद, जलयुक्त शिवार बंद, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद, विदर्भातला सिंचन प्रकल्प बंद, सगळं बंद. काय चालू? मुंबईतले प्रकल्प बंद, मेट्रो बंद, कारशेड बंद, चालू काय? आणि स्पीड ब्रेकर टाकणार सरकार, स्टे देणार सरकार पाहिलं 2.5 वर्ष. आणि होणारे शिवसैनिकांचं खच्चीकरण उघड्या डोळ्याने आम्ही पाहू शकत नव्हतो. संजय रायमुलकर सांगत होते, लवकर काहीतरी करा, लवकर काहीतरी करा.
तर बाबा थांब, आपले योग येऊ दे, झालं की तर. आणि अति झालं. जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा निर्णय घ्यावा लागतो, म्हणून निर्णय घेतला. निर्णय घेतला म्हणून प्रकल्प सुरू झाले, समृद्धी सुरू झाला. आज माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली, त्याला विरोध केला. म्हणाले हे चुनावी जुमला आहे, फक्त निवडणुकीसाठी केलेला ही घोषणा आहे. पण जेव्हा 2 हप्ते खात्यात पडले 3000 रुपये, लगेच म्हणाले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे हे सरकार काढून देणार नाही, हे देणार सरकार आहे, दोन्ही हातानं देणार आहे. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही, हे माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हप्ते भरणार सरकार. 5 हप्ते भरले आम्ही. नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता, ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही निर्णय घेतला. निवडणुकीचा काळ, आचारसंहितेच्या काळामध्ये आमच्या बहिणींचे पैसे थांबू नये आणि विरोधक तिथं मांजर आडवं घालू नये म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. आता तुम्हाला सांगतो, 20 नोव्हेंबरला जसं मतदान होईल, मतदान झालं रे झालं की डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात जमा होईल, हा विश्वास या ठिकाणी. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला आता पैसे वाढवतोय आम्ही. जसं मी म्हणालो 1500 ठेवणार नाही. तुम्हाला लखपती झालेलं बघायचं, लखपती. माझ्या सगळ्या बहिणी लखपती झालेल्या पाहिजे. तसं मोदी साहेबांनी लखपती दीदी केलं, जनधन योजना केली, ड्रोन दीदी केलं, बेटी बचाव बेटी पढाव केलं, महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान देण्याचं काम केलं. तसंच काम आपण करतोय. आणि म्हणून आम्ही आता महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या महासभेमध्ये केला. हे 10 सूत्री कार्यक्रम आहे, हे तो फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पहिली योजना, लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करून टाकणार. शेतकरी सन्मान योजनेतून 12,000 मिळत होते, केंद्राचे मोदी साहेबांचे 6 आपले 6, हे 12,000चे 15,000 करणार. या राज्यात कुणी उपाशी झोपू शकत नाही, उपाशी पोटी भुकेल्याला राहता कामा नये म्हणून प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500ची 2100 रुपये आपण करतोय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला, जसं बाळासाहेबांनी 1995ला घेतला होता. विरोधक म्हणतात बेरोजगारांचं काय, 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि 10 लाख प्रशिक्षण भत्ता 10 लाख युवकांना आणि मुलींना 10,000 रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर 45,000 गावात बांधण रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतलाय, कारण शेवटी शेतकऱ्याला आपल्याला द्यायचं आहे. अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरचा पंप आणि शेती करणाऱ्यांना आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जे घरगुती जे मीटर वापरतात, लाईट वापरतात, त्यांच्या बिलामध्ये 30% सवलत देण्याचाही निर्णय आपण घेतला. आणि कापूस सोयाबीन पिकाचे भाव पडतात त्यावेळेस भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. जेवढा भाव कमी पडेल 20% तो गॅप भरून काढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आता काय पाहिजे सांगा.
एवढं सगळं जर आम्ही निर्णय घेतला नसता, सरकार बदललं नसतं, एवढं आम्ही करू शकलो असतो संजय. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतोय की आपल्या सगळ्या मेकर वासियांना या ठिकाणी सगळ्यांनी मिळून आपले उमेदवार संजय रायमुलकर यांना चौथ्यांदा विधानसभेत पाठवायचं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही निश्चय केलाय ना पूर्ण. आणि म्हणून विरोधकांकडे काहीच नाही शिल्लक, सगळे नुसते अफवांचा बाजार आहे. आणि आपला वचननामा पण चोरला त्यांनी. आपण वचननामा केल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी म्हणाले महालक्ष्मी योजना करू. आम्हाला तुम्ही विचारत होते पैसे कुठून आणणार, आम्हाला सांगत होते खोटं आहे. तुम्ही खोटे आश्वासन देताय, आमच्या लोकांना फसवताय. जसं राजस्थानमध्ये, जसं हिमाचलमध्ये, जसं कर्नाटकमध्ये आम्ही योजना देऊ, हे देऊ, ते देऊ करून खोट्या घोषणा केल्या. आणि सरकार आलं, म्हणाले पैसे नाही हमारे पास, इल्लर नाही, कुछ भी नाही. केंद्राकडे पैसे मागायला लागले, मोदीजींकडे. अरे घोषणा तुम्ही करायची, आश्वासन तुम्ही करायचं आणि पैसे तुम्ही मोदीजींकडे मागायचे. आणि अशा प्रकारच्या फसव्या लोकांपासून आपल्याला यांना दूर ठेवायचं आहे. आणि म्हणून त्यांनी किती कॉपी केली तरी ओरिजिनल ते ओरिजिनल आहे. कॉपी केलेला माणूस पास होणारा कोण आहे परीक्षेत, पास होणारा कोण आहे? संजय रायमुलकर हे 20 तारखेच्या परीक्षेत तुमच्या आशीर्वादाने प्रचंड मताधिक्याने पास झाल्याशिवाय राहणार नाही असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि मला सगळ्यांनी हात वर करून सांगा की सगळे मिळून संजयच्या मागे उभे राहा, संजयच्या मागे उभे राहा आणि संजयला आशीर्वाद द्या. आणि आम्ही योजना केल्या, त्या योजनेमध्ये आम्ही भेदभाव नाही केला. लाडक्या बहिणीमध्ये सगळे आहेत, मराठी पण आहेत, उत्तर भारतीय पण आहेत, साऊथ इंडियन पण आहेत, हिंदूही आहेत, मुसलमान पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, सगळे आहेत ना बाबा. योजनांमध्ये आपण दुजाभाव केलाय, सगळ्यांना पैसे मिळाले, हिंदूला मिळाले, मुसलमान मिळाले, सगळ्यांना मिळाले. आणि म्हणून जे लोकसभेमध्ये मुस्लिम लोकांना घाबरवलं, डराया, धमकाया, संविधान बदलेगा, ये बदलेगा, वो बदलेगा, आरक्षण जाएगा. अभी आप लोग एक बार फंस गए, दोबारा नहीं फंसना, दोबारा नहीं. हम लोग भेदभाव नहीं करते, जो देते हैं दोनों हाथ से खुलकर देते हैं. और इसीलिए आप लोग, संजय रायमुलकर ने कभी जाति पाति का किया है, जाति भेद किया है? ये मुसलमान है इसको मत दो, ये हिंदू है इसको दो, ऐसा किया है? ये बहुत भोला आदमी है. मनुष्य आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, एवढे लोक तुम्ही, तुमची जबाबदारी आहे की 20 तारखेला सकाळी उठून पहिलं मतदान करायचं, आपल्या नातेवाईकांना सांगायचं. आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतोय, भाऊजीला पण सांगा, चाय नंतर पहिलं मतदान. आणि एवढे लोक जर उतरले ना तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय नाही. आणि पहिल्या गेल्या वेळेस किती निवडून आला लीड, 62,000चं लीड भेटलंय पट्ट्याला. आता 1 लाखाचं लीड भेटू शकतं.
महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा उमेदवार निवडून येऊ शकतो, तुम्ही ठरवलं तर. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला सगळ्यांना, की 20 तारखेला प्रचंड मताधिक्याने संजयला विजयी करा आणि फटाके फोडले दिवाळीमध्ये. आणि 23 तारखेला यांच्या विजयाचे फटाके फोडायला एकनाथ शिंदे तुमच्या सोबत येईल ही खात्री देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब गाणं लॉन्च करायचं.